स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड मराठी भाषा व साहित्य संस्कृती अभ्यास मंडळ पुरस्कृत BA पदवी फेसबुक लाईव्ह अध्यापन पुष्प 16वे मी प्राध्यापक डॉक्टर मारुती कसाब, महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर आपल्यासमोर साक्षात आहे. मला ही संधी दिल्याबद्दल सुरुवातीलाच मी पदवी फेसबुक लाईव्ह व्याख्यानमालेचे संयोजक समन्वयक, महाराष्ट्रातील ख्यातनाम अभ्यासक, मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर जयद्रथ जाधव सर, डॉक्टर दुष्यंत कटारे सर यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर माझ्या महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय प्राचार्य डॉक्टर वसंत बिरादार सर यांचंही मी ऋण व्यक्त करतो. आणि या ठिकाणी उपस्थित झालेले माझे मित्र, प्राध्यापक, भाऊ बहिणी तसेच विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 12 ऑगस्टपासून या ठिकाणी आपण विविध व्याख्याने ऐकत आहोत. जरी आजचा हा काळ कोरोनाचा असला आणि लॉकडाऊनचा असला तरीसुद्धा अध्यापनाची प्रक्रिया आपण सुरू ठेवलेली आणि या कामी आपल्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर उद्धवजी भोसले साहेब, प्रकुलगुरू डॉक्टर जोगेंद्रसिंहजी बिसेन सर, अधिष्ठाता डॉक्टर भगवान जाधव सर, मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर केशव सखाराम देशमुख सर आणि सर्व मंडळाचे सदस्य यांचा फार मोठा वाटा आहे. आणि त्यातून ही लाईव्ह फेसबुक अध्यापनमाला सुरू झालेली आहे. माझे मार्गदर्शक, माझे गुरुजी आदरणीय कविवर्य इंद्रजित भालेराव सरांनी उद्घाटकीय भाषण केल्यापासूनची जवळजवळ सर्व भाषणं, सर्व व्याख्यानं या ठिकाणी मी ऐकलेली आहेत. अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा उपक्रम या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुरू केलेला आहे आणि निश्चितच याचा लाभ आपल्या परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांना तर होईलच, पण त्याचबरोबर महाराष्ट्रातील अन्य विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांनाही होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो. BA द्वितीय वर्ष सत्र तिसरे, अभ्यास पत्रिका क्रमांक 6 या बाबतीमध्ये आज आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. या अगोदर माझे मित्र प्राध्यापक डॉक्टर दुष्यंत कटारे सर आणि प्राध्यापक डॉक्टर गोविंद रामदेनेवार सर या दोघांनीही या अभ्यास पत्रिकेची ओळख आपल्याला करून दिलेली आहे. या अभ्यासपत्रिकेचं नाव आहे मराठी नाट्यात्म वाङ्मय. मराठी नाटकांची एक प्रदीर्घ परंपरा आहे. भारताची नाट्य परंपरा एक समृद्ध परंपरा आहे आणि त्या परंपरेमध्ये नाटक म्हणजे काय, नाट्याचे घटक कोणते, नाट्याची परंपरा कशी निर्माण झाली, कशी विकसित झाली, या बहुतांश बाबींची चर्चा आपण या अगोदरच्या तासांना केलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे काही घटक आपल्याला दिलेले आहेत अभ्यास मंडळानं, अतिशय सुंदर असे हे सर्व घटक आहेत. त्यामध्ये जलसा आहे, त्यामध्ये नाटकाचे काही भाग आहेत, त्यामध्ये एकपात्री प्रयोग आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे लोकनाट्य हा घटक आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, लोकनाट्य या शब्दातच नाट्य आहे. लोकनाट्य अत्यंत एक परंपरा लाभलेला हा शब्द आपण बघूयात. याच्यामध्ये नाट्य तर आहेच, परंतु हे लोकांचं नाट्य आहे. आणि मग लोक म्हणजे काय? आपण म्हणतो लोक असे, लोक तसे, पण लोक नेमके कसे आणि लोक म्हणजे कोण?
लोक म्हणजे बिन चेहऱ्याची माणसं, लोक म्हणजे माणसंच, परंतु एक समूह, प्रचंड मोठा समूह. आणि मला असं वाटतं की भारतामध्ये ही संज्ञा जी आहे लोक, ज्याला इंग्रजीमध्ये फोक असं म्हणतात, ही जी संज्ञा आहे ही बहुजन वर्गासाठी उपयोजलेली संज्ञा आहे. म्हणजे आपल्याकडे दोन वर्ग आहेत, एक नागरी परंपरेचा वर्ग आहे आणि दुसरा नांगरी परंपरेचा वर्ग आहे. तर या नांगरी परंपरेतला हा शब्द जोडलेला आहे लोक. आणि म्हणून या लोकांचं जे जे काही आहे ते लोक हा शब्द लावून येतं. लोककथा, लोकगीत, लोकवाङ्मय, तसंच हे लोकनाट्य. आणि या लोकनाट्याची जी परंपरा आहे महाराष्ट्राला, ही प्रचंड महान अशी परंपरा या लोकनाट्याला लाभलेली आहे. भलेही याला पूर्वीच्या काळामध्ये तमाशा म्हटलं गेलं, तमाशा. आणि हा शब्द एका अर्थानं बदनाम केला गेला की काय तमाशा लावलाय किंवा बंद करा हा तमाशा. परंतु या शब्दाचा हा जो बदनामीकारक जो भाग होता, हा भाग वगळण्याचं काम आणि या संज्ञेला खऱ्या अर्थानं एक मान प्राप्त करून देण्याचं काम साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अण्णाभाऊंचंच एक लोकनाट्य आपण अभ्यासणार आहोत आज. त्याचं नाव आहे खापऱ्या चोर. खापऱ्या चोर. मी तुम्हाला सांगितलं की नाटक आणि लोकनाटक काय फरक आहे, की नाटक हे बहुधा अभिजन वर्गासाठी असतं आणि लोकनाट्य हे बहुधा लोक समाजासाठी म्हणजेच बहुजन समाजासाठी असतं, म्हणजेच कष्टकरी वर्गासाठी असतं. म्हणजे जे दोन वर्ग आहेत, एक आईत खाऊंचा वर्ग आहे आणि दुसरा कष्ट करणाऱ्यांचा वर्ग आहे. अशा कष्ट करणाऱ्यांच्या वर्गामध्ये शेतकरी, कामगार, मजूर, 18 पगड जाती जमातीचे लोक, आदिवासी, दलित, हासा जो वर्ग आहे फार मोठा, हा बहुजन वर्ग या नावानं आपण ओळखतो, जो प्रामुख्यानं श्रमण संस्कृतीशी म्हणजे श्रम, कष्टकरी, कष्टाच्या संस्कृतीशी जोडला गेलेला आहे. आणि दिवसभर राबराब राहून मग थोडंसं रंजन व्हावं या भूमिकेतून त्याची जी कला असते ती असते लोककला. आणि या लोककलेमध्येच मग जे अनेक भाग आहेत लोककलेचे, प्रामुख्यानं आपल्याला माहीत आहे की आपला मराठी भाग हा लोककलावंतांचा भाग आहे. आणि या महाराष्ट्राची जी लोककला आहे त्यामध्ये प्रामुख्यानं लावणी आहे, त्यामध्ये पोवाडा आहे. आणि जसे आपल्याकडं ऊसाचा फड आहे, राजकारणाचा फड आहे, कुस्त्यांचा फड आहे, तसाच तमाशाचाही एक चौथा फड आहे. आणि या फडामध्ये रांगडी अशा प्रकारची ही लोककला सादर होत असते, जी लोकप्रिय अशी लोककला आहे. या तमाशाचा संदर्भ आपल्याला प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्येही पाहायला मिळतो. संतांच्या वाङ्मयातही आपल्याला हे संदर्भ पाहायला मिळतात. महानुभावांच्या वाङ्मयातही लोकपरंपरेबद्दलचे दाखले आपल्याला मिळतात. आणि ही अशी लोकपरंपरा जी आहे ती प्रदीर्घ काळाची अशी परंपरा आहे. आणि मग या लोकांचं जे जगणं वागणं आहे, त्यांचे श्रम करणं, त्यांचं कष्टणं, त्यांचं झिजणं आणि त्याचबरोबर मग त्यांचं रंजन करणं, तमाशा म्हणजेच आजचं लोकनाट्य ही कला म्हणजेच ही सुद्धा लोकांच्या रंजनाशी जोडलेली आहे. म्हणजे तमाशाचं किंवा लोकनाट्याचं प्रधान कार्य काय, प्रयोजन काय आहे असं आपण जर बघितलं तर हे प्रयोजन प्रामुख्यानं रंजनाशी निगडीत आहे. रंजन झालं पाहिजे, कारण दिवसभर राबलेले माणसं, कष्टलेले माणसं यांचं थोडंसं मन हलकं फुलकं व्हावं या भावनेतून ही कला निर्माण झाली. परंतु अण्णाभाऊ साठे यांनी या कलेचं स्वरूपच बदलून टाकलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी तमाशाला काय नाव दिलं? लोकनाट्य हे नाव दिलेलं आहे. लोकनाट्य म्हणजे लोकांच्या जगण्या वागण्याशी संबंधित असं हे नाट्य म्हणजे लोकनाट्य. अण्णाभाऊंनी अनेक लोकनाट्य लिहिली बांधवांनो. त्यामध्ये आकलेची गोष्ट नावाचं एक लोकनाट्य होतं, जे 1946 साली अण्णाभाऊंनी लिहिलं. आकलेची गोष्ट. आता ही आकलेची गोष्ट काय आहे तर एक शेतकरी, एक गवळी आणि एक सावकार या तिघांच्या त्या आकलेची गोष्ट. म्हणजे यातून काय दाखवलंय तर शेतकरी सुद्धा किती हुशार असतो हे सूत्र अण्णाभाऊंनी त्या आकलेची गोष्ट या
लोकनाट्यातून दाखवून दिलेलं आहे आणि प्रचंड गाजलेलं असं ते लोकनाट्य आहे, ज्यामध्ये अण्णाभाऊंनी बंड्या गावळ्याची भूमिका पार पडलेली आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर अण्णाभाऊंनी पुढच्या वर्षी 1946 साली देशभक्त घोटाळे या नावाचं एक लोकनाट्य लिहिलं. यामध्ये नेमकंच महाराष्ट्रामध्ये कसं परिवर्तन होत चाललेलं आहे, हंगामी सरकार स्थापन झालेलं आहे आणि लोकांच्या भाषेतलं सरकार हवं आहे, म्हणजेच मराठी भाषेचं सरकार हवं आहे, यासाठीचा झगडा संघर्ष अण्णाभाऊंनी देशभक्त घोटाळे या लोकनाट्यातून दाखवून दिलाय आणि त्याचाही शेवट हा कामगार वर्गाच्या विजयात दाखवलेला आहे, मराठी माणसाच्या विजयात दाखवलेला आहे. आणि पुढे अण्णाभाऊंनी बिलंदर बुडवे या नावाचं एक लोकनाट्य लिहिलं. बघा, माणसं म्हणजे ही जर नावं आपण बघितली अण्णाभाऊंच्या लोकनाट्याची, म्हणजे खापऱ्या चोरापर्यंत आपण येत असताना, तर ही नावं जर सगळी बघितली तर ही लोक परंपरेशी जोडलेली ही नावं आहेत. अकलेची गोष्ट असेल, बिलंदर बुडवे असतील किंवा पुढारी मिळाला असेल, ही सगळी लोकनाट्य आपण बघितली, किंवा बेकायदेशीर लोकमंत्र्याचा दौरा, शेठजीचं इलेक्शन, मूक मिरवणूक, पेंग्याचं लगीन, ही सगळी लोकनाट्य त्यांची शीर्षक जरी बघितली आपण तरी त्यांची नाळ जी आहे ही लोकांशी कशी जोडलेली आहे हे आपल्याला लक्षात येईल आणि म्हणून यांना लोकनाट्य असं आपण म्हणतो. आज आपण ज्याचा विचार करणार आहोत ते लोकनाट्य म्हणजे आहे खापऱ्या चोर. आता हे खापऱ्या चोर हे लोकनाट्य जे आहे हे पूर्णपणे लोकजीवनाशी निगडीत अशा प्रकारचं हे लोकनाट्य आहे. म्हणजे चोर असतो पण चोरातही प्रकार असतात. बघा, म्हणजे महाबिलंदर चोर, मोठे चोर, लहान चोर आणि हा खापऱ्या चोर. चिंध्या चोर असतात काही, नाही का, काही उचले असतात. अनेक प्रकारचे चोर या देशामध्ये कसे आहेत आणि मग त्यातला हा आमचा खापऱ्या चोर. म्हणजे बदनाम कोणता माणूस होतो तर लहान माणूस. म्हणजे मोठ्यांच्या गोष्टच मोठी, मोठ्यांचं सगळंच मोठं, त्यांचं सगळं झाकून जातं आणि गरिबाचं मात्र उघडं पडतं आणि म्हणून त्याला चोर बनावं लागलं. आता या खापऱ्या चोर यामध्ये आपण जर बघितलं तर हा खापऱ्या कोण असतो तर सनगरवाडीचा हा एक दाजी नावाचा एक शेतकरी आहे. त्याच्या बापाचं नाव आहे बाजी. दाजी बाजी हा सनगरवाडीचा हा रामोशी आहे, परंतु त्याची शेती जी आहे ती शेती बाजूच्या, याचं गाव जे आहे हे खुंदापूर जवळचंच सनगरवाडी आहे आणि या सनगरवाडीला हा राहत असतो दाजी, याचा बाप बाजी. आणि हे कुटुंब जे आहे ते शेती करून आपला उदरनिर्वाह भागवत असतं. मात्र त्या काळामध्ये सावकारशाहीनं कसं शेतकऱ्यांचं जगणं पोखरून काढले की जसा एखादा भुंगा एखाद्या लाकडाला लागतो आणि तो लाकूडच पोखरून काढतो, तशा प्रकारे ही सावकारशाही शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या जीवनाला कशी आतून पोखरून काढते आहे याचं चित्रण म्हणजे खापऱ्या चोर नावाचं हे लोकनाट्य आहे. आता हा बाजी शेती करत असतो, आपलं कष्ट करणं आणि राबणं आणि पोट भरणं हे त्याचं काम असतं. परंतु सणावाराच्या निमित्तानं म्हणा, आपल्याकडं कर्ज काढण्याची सवय लागलेली लोकांना, म्हणजे खरं म्हणजे ऋण काढून सण करू नये हे म्हणतात आपले पूर्वज, परंतु तरीही ती सवय जी लागलेली सवय आहे ती डागल्यानं जात नाही असे म्हणतो आपण. तर ही जी सवय लागलेली आहे कर्ज काढण्याची, ऋण काढण्याची, आणि त्यामुळं या दाजीचा बाप जो आहे तो काहीतरी सावकाराकडून कर्ज काढतो आणि तो स्वतः अडाणी असतो, त्याला काही लिहिता येत नाही, वाचायच नाही. मग हा सावकार जो आहे तो अव्वाच्या सव्वा रक्कम लिहून ठेवतो आणि त्या व्याजावर व्याज, व्याजावर व्याज असं लावून त्या बाजीची जमीन तो हडप करतो. आता काळजाप्रमाणे जपलेली जमीन जेव्हा जाते तेव्हा त्याच्या जीवाला काय वाटत असेल हे त्या बिचाऱ्या शेतकऱ्यालाच माहीत. आणि म्हणून मग आपली जमीन गेली, आपल्या बाप जाद्यानं जपलेली, कारण तो शेतकरी जमिनीला जमीन मानतच नाही, तो तिला काळी आई म्हणतो, काळी माय म्हणतो. आणि त्या माईची तो सतत सेवा करत असतो, तो कष्ट करतो, राबतो, म्हणजे काय, तो त्या आईची सेवा करत असतो. आणि मग अशा प्रकारे
ती जी शेती आहे त्या बाजीची ती सावकारानं लुबाडून घेतली कायदेशीरपणानं. कारण कायदा तेव्हा होता, परंतु लोकांना लिहिता वाचता येत नव्हतं आणि म्हणून त्या कायद्यानं त्यानं ती शेती जप्त करून टाकली आणि त्याचा धक्का सहन न झाल्यामुळं हा बाजी मरून जातो. तर बघा, अण्णाभाऊंनी 60-70 वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा प्रश्न मांडलेला आहे या नाट्यातून, की हा बाजी का आत्महत्या करतो किंवा तो का जीवनयात्रा संपवतो. तर सावकारानं शेत गहाण खत लिहून घेतल्यामुळं. आणि मग त्यामुळं काय होतं बघा, एका गोष्टीमुळं किती अनर्थ घडतात. मग सावकारानं शेती घेतली, त्याचा धक्का बसून तो शेतकरी मेला आणि आपला नवरा मेला म्हणून तो धक्का सहन न झाल्यामुळं त्याची बायकोही मेली आणि हा जो दाजी नावाचा मुलगा आहे हा मुलगा अनाथ झाला. आणि मग काय, गावात घर नाही, शिवारात शेत नाही, म्हणून कुठंच पत नाही, अशी अवस्था घेत हा बाजी जो आहे तो 12 वर्ष भटकत राहिलेला आहे. तो परागंदा झाला, कारण मान नाही, सन्मान नाही, गावात करून खायचं काय. मग तो असंच भटकत भटकत राहिला आणि त्या व्यवस्थेनं त्याला काय बनवलं, त्याला चोर बनवलं. म्हणजे दाजी हा चोर नव्हता, तर त्याला चोर बनवलं गेलं या व्यवस्थेकडून. आणि मग तो चोऱ्या करतो. पण हा चोऱ्या कोणत्या करतो, अशाच लहान मोठ्या चोऱ्या. तो कुणाची ताटी उचल, कुणाची वाटी उचल आणि पुढच्या गावाला जायचं, असा तो उचलेगिरीचा असा हा छोटा मोठा तो चोरीचा व्यवसाय करतो. आणि मग असं चोरी करत करत 12 वर्षानंतर तो आपल्याच गावामध्ये येतो. बघा, आता हे जे गाव आहे खुंदलापूर, हे जेजुरी गडाच्या पायथ्याशी गाव आहे. या लोकनाट्याची सुरुवातच अण्णाभाऊंनी फार सुंदर अशा नांदीपासून केलेली आहे. नांदी म्हणजे जेव्हा लोकनाट्याची सुरुवात होते तेव्हा आधी गण होतो आणि या गणानंतर सरळ नांदीला सुरुवात होते आणि मग त्या नांदीमध्ये संपूर्ण कथानक सांगितलं गेलेलं असतं. बघा, जेजुरी पठाराजवळ किर झाडी भोवती डोंगर, जेजुरी पठाराजवळ किर झाडी भोवती डोंगर, गाव तिथं होता खुंदळपूर भारी सुंदर, तिथं लोक सारे एकीनं मोठ्या शिस्तीनं करीत होते संसार जीर जीजी. भोलाराम एक सावकार, कवडी कवडीनं पैसा जोडी अपार, गावामंदी होता त्याचा कारभार, असा मी थोर, तो होता दिलानं कच्च्या, स्वार्थी वृत्तीचा आणि लोभी फार. आणि परी एक घडला चमत्कार, गावामंदी शिरला खापऱ्या चोर, परी एक घडला मोठा चमत्कार, गावामंदी शिरला खापऱ्या चोर, लोक भयभीत केले बेजार, झाला शिरजोर, सावकाराचा पिच्छा त्यानं धरला, मागे नाही सरला, ऐका पुढे प्रकार. नांदी, या नांदीतून मग पुढे हे कथानक काय हळूहळू हळू पुढे सरकत जातं. आणि मग काय घडतं त्या खुंदलापूर गावामध्ये, या नाटकामध्ये, या लोकनाट्यामध्ये, तर सावकाराचा वाडा आहे मोठा आणि या सावकाराचा एक नोकर आहे, त्याचं नाव आहे मामा. तर हा सावकार त्याला काय म्हणतो, ए माम्या कुठे आहेस तू. आणि मग त्याला बोलावून घेतो आणि म्हणतो की मला 2 गोष्टी करायच्यात, एक म्हणजे मला लग्न करायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला या गावच्या पाटलाला पाडून मला सरपंच व्हायचंय. बघा, म्हणजे निवडणुकीची सुरुवात झालेली आहे आणि या काळामध्ये हा सावकार काय म्हणतोय, मी तर सावकारी करीनच करीन. म्हणजे आज आपण जे पाहतोय की सत्ता आणि पैसा यांचं नातं, तसं त्याची सुरुवात तेव्हाही झालेली होती. आणि अण्णाभाऊ लिहितात की मग हा सावकार एवढा पैसा जमवतो, अनेकांची घरं लुटतो, शेती जमिनी लुटतो, गप्पर होतो आणि मग स्वप्न काय पाहतो, गावचा सरपंच होण्याचा. म्हणजे सत्ता पैसा कसा असतो की तो माणसाला कसा मदांध बनवतो, सर्वच मला हवंय मला हवंय बरं का, ही त्याची वृत्ती, लोभी वृत्ती तिथं जागी होते. आणि तो म्हणतो की मला लग्न करायचंय, म्हणजे मला बायको पाहिजे एक, आणि दुसरं म्हणजे मला हा गावचा सरपंच मला मिळवायचंय. आणि मग तो म्हणून काय करतो, म्हणून तो भोलाराम, त्याचं नाव आहे भोलाराम. आता बघा, आता हे नाव भोलाराम काय आहे, बहुतांश हा सावकार जो आहे तो परप्रांतीय आहे. महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं
तर परप्रांतीयांचा भरपूर लोंढा आलेला आहे. कारण म्हणजे आपल्याकडं जी परंपरा आहे, इथल्या माणसांना मान नाही द्यायचा, बाहेरच्या लोकांना बोलवायचं. मग तसे अनेक सावकार आले, त्यामध्ये गुजर आले, आणि हा भोलाराम जो आहे तो असाच बाहेरून आलेला आहे महाराष्ट्रामध्ये, आणि म्हणून त्याला बायको नाही. मग तो इथं येऊन व्यवसाय करतो, व्याजवट्टा करतो, आणि इथल्या लोकांच्या जमिनी घेऊन बळकावून तो बायको करू इच्छितो, आणि इथल्या पाटलाला हरवून तो सरपंचही होण्याचं स्वप्न बघतो. आणि म्हणून तो काय करतो, बँकेत ठेवलेला पैसा आहे तो घरी घेऊन येतो, आणि मग ती थैली तो आपल्या उशाला घेऊन झोपतो. तर बघा ही कथा ना किती सुरू झालेलं आहे. मग तो मामाला काय म्हणतो, त्या माम्याला, अरे माम्या, मला बायको करायची आहे, मला सरपंच व्हायचं आहे, म्हणून मी हा पैसा आणलेला आहे, हा आणून ठेवलेला आहे. बायकोला मला दागिने करायचे, काय काय दागिने करायचे, वज्रटीक करायची, तिला गळ्यात हार करायचा, हे करायचे, ते करायचे, दागिन्यानं मढवून काढायचे, आणि म्हणून मी पैसा आणलेला आहे असं घरामध्ये, असं तो आपल्या बायकोला, आपल्या त्या ह्याला मामाला म्हणतो. आणि तो म्हणतो, मामा तू खडा पहारा कर, मी झोपतो आणि तू मात्र पहारा कर, असं तो म्हणतो. आणि त्या रात्री काय होतं, त्याच रात्री खुंदलापूर गावामध्ये सावकाराच्या वाड्यात चोर शिरल्याची बोंब सुरू होते. हा चोर आल्याबरोबर भोला तो जो मामा आहे तो मामा पाहतो, आणि चोर 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 असं ओरडतो, आणि तेवढ्यामध्ये चोर निघून जातो. परंतु यामुळं काय झालं, यामुळं सावकाराच्या मनामध्ये एक दहशत बसलेली आहे. तो प्रचंड घाबरलेला आहे की आता आपलं काय होईल, कारण आपल्याकडे तर पैसा आहे, आणि हा खापऱ्या चोर जो आहे तो आता आपल्याला सोडणार नाही. कारण चोर कुठं जातो, पैशाकडेच. ज्याप्रमाणे झाडाची मुळं पाण्याचाच शोध घेत असतात, तसं अण्णाभाऊ इथं लिहितात की वाघोबाला काय पाहिजे, मेंढरू पाहिजे, तसं चोराला काय पाहिजे, तर रुपये पाहिजे. मग चोर काय करतो, जिथं पैसा आहे तिथंच तो जात असतो. आणि मग हा सावकार जो आहे तो प्रचंड घाबरतो, आणि मग अशा प्रकारे हे कथानक पुढे पुढे सरकत राहतं. मग पुढे काय होतं, तर एक दिवस जेजूरची यात्रा येते. बघा लोक परंपरा कशा अण्णाभाऊंनी इथं सांगितलेल्या आहेत. जेजूरची यात्रा येते, आणि हा जो नौकर आहे भोलारामचा, सावकाराचा मामा, तो म्हणतो की मला खंडोबाला गेलं पाहिजे, कारण जर खंडोबाला मी नाही गेलो तर खंडोबा मला माझ्यावर रागवल, आणि मग काहीतरी वाईट होईल, विपरीत घडल, म्हणून मला ते गेलंच पाहिजे. मग अशा प्रकारे बळोबळी तो त्याच्याकडून सुट्टी घेतो, आणि त्या यात्रेला निघतो. मग मामा गेला यात्रेला, आणि त्याच यात्रेला हा खापऱ्या चोरही निघालेला आहे. बघा, आणि मग या दोघांची तिथं गाठभेट होते. आणि हा खापऱ्या काय करतो, मग तो म्हणतो की आपण आता काय करूयात, मग सगळे बाकीचे लोक येतात, आणि तिथं एक खिंड असते. म्हणजे अण्णाभाऊंनी जो सातारा परिसर मांडलेला आहे, सांगली, सातारा, कोल्हापूर हा जो परिसर आहे, हा निसर्गाचा, सह्याद्रीचा हा परिसर आहे. आणि मग मोठी अशी खिंड आहे, आणि त्या खिंडीमध्ये चोर दबी धरून बसतात आणि माणसाला लुटतात, हे त्या लोकांना माहीत असतं. मग त्या खिंडीच्या अलीकडंच हा खापऱ्या थांबतो, आणि मग त्याला तो मामा भेटतो. नंतर मग त्याला ती सीताबाई नावाची एक बाई भेटते, नंतर काही अजून लोक भेटतात, आणि हे सगळेच कुठं जात असतात, तर जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला. आणि मग तिथं तो म्हणतो की अरे पुढे चोर आहे त्या खिंडीमध्ये, मग आपण काय करूयात, आपण आता मी वाघ्या आहे, माझं नाव आहे एक, मी वाघ्या आहे, आणि ही सीताबाई तू काय कर, तू मुरळी हो, म्हणजे आपण देवाचं नाव घेऊयात, आणि आपण सगळे मिळून आपण गाणं गात गात जागरण करत करत जेजुरीला गाठूयात. आणि मग असं करता करता त्या गावामध्ये हे सगळे निघतात बरं का. आणि तिथे गेल्यानंतर मग त्या जेजुरीला जायच्या अगोदरच गावामध्ये रात्री ह्यानंच केलेला जो घोळ हे असतो, चोरी असते त्या खापऱ्यानं, त्यामुळे मग ही गोष्ट पाटलाला कळते. आणि हा जो सावकार आहे तो काय करतो, पाटलाकडे जातो, आणि पाटलाला तो विनंती करतो की पाटील काहीही करा, परंतु मला या चोरापासून मुक्ती मिळू द्या, मला तुम्ही ह्या चोराला पकडा. तेव्हा हा पाटील म्हणतो की ठीक आहे, आपण पकडूया चोराला. आणि मग तो पाटीलही काय करतो, गस्त घालतो.
गावामध्ये जिकडं तिकडं सगळ्या वाटा अडवून ठेवतो, लोक जागे करतो. परंतु पुन्हा खापऱ्या त्या गावात येतो. आणि आता मात्र त्या खापऱ्यानं काय केलेलं आहे की अगोदर खापऱ्याला दाढी होती, यावेळेस जेव्हा खापऱ्या आला गावात तेव्हा त्याला दाढी नसते आणि तो स्वतःच गस्त घालत फिरत असतो. आणि मग त्याची भेट त्या सावकाराशी होते. आणि मग सावकार त्याला म्हणतो की तू कुठल्या गावचा रे? तेव्हा तो त्याला काही खोटं बाई सांगतो, मी मळ्याचा, मी धाड्याचा, मी धुळ्याचा, मी तळ्याचा, असं काहीतरी सांगून तो म्हणतो की मी इथं चोर पकडायला आलेलो आहे. म्हणजे अशा तऱ्हेनं तो खापऱ्या जो आहे तो त्या सावकाराचा विश्वास संपादन करतो. आणि मग पुढे काय होतं की मग पुढे जेव्हा हा ओळखतो पाटील की हा जो खापऱ्या आहे, हा जो वाघ्या झालेला आहे, हा वाघ्या नाही तर हा काय आहे, चोरच आहे. आणि म्हणून हा चोर काय करतो, मग हा वाघ्या काय करतो, हा वाघ्या म्हणतो मी 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 वाघ्या आहे, तर तो मी चोर नाही, मी वाघ्या आहे असं तेव्हा म्हणतो. आणि मग तेव्हा काय होतं, हा जो पाटील आहे तो पाटीलही म्हणतो की नाही, हाच चोर असला पाहिजे. आणि मग हे सगळे गावकरी येतात आणि त्याला पकडण्याच्या तयारीत असतात. त्याच्याकडे पाटलाकडे बंदूक असते. मग हे पुन्हा गावात जातात आणि काय म्हणतो, आता आपण चोरी करूयात, काय करूयात, त्या सावकाराचा वाडा लुटूयात. आणि मग सावकाराकडे जातात ते. आणि त्या वाड्यातून पाटील आणि खापऱ्या, आता बघा पाटील काय करतो, खापऱ्या काय करतो, खापऱ्या तर चोर असतोच असतो, पण सोबत तो पाटलालाही गुंतवितो. आणि मग पाटील आणि दोघं जण मिळून त्या सावकाराच्या उशाचं जे काही गठोडं असतं ते गठोडं घेऊन ते पळत येतात. आणि मग सावकाराची अशी युक्ती, आपल्या पाटलाची अशी युक्ती असते की आपण काय करावं, ह्याला रंगेहात पकडावं. परंतु खापऱ्या त्याच्यापेक्षाही हुशार असतो. आणि मग ती सीताबाई जिथं बसलेली असते तिला तो काय करतो, दुसरीची बॅग देतो. त्या बॅगेमध्ये काय असतात, वांगे, रताळं, बटाटे, दुसऱ्याच गोष्टी असतात. आणि मग जेव्हा खापऱ्याला गपकन पकडतो पाटील आणि म्हणतो की अरे चोरा, तुला मी पकडलंय, तेव्हा मग चावडीवर आणलं जातं. आणि खापऱ्या म्हणतो की चला जे काही व्हायचं ते करा, पंचनामा करा. आणि मग जेव्हा ती थैली आणली उकरून तर त्या थैलीत काय निघते, वांगे, रताळं, सगळी भाजीपाला निघतो. म्हणजे खापऱ्यानं तिथंही मात केलेली असते पाटलावर. आणि मग पुन्हा हा जो आता हा सावकार आहे तो घाबरतो, आता आपलं काही खरं नाही. म्हणजे तेलही गेलं आणि तुपही गेलं, आपला धनही गेलं, जे काही होतं ते आता नाही, आता आपल्याला काहीच होता येत नाही. आणि म्हणून मग तो गलितग्रात्र होतो. परंतु मग पाटलालाही तो गोवतो खापऱ्या आणि म्हणतो की पाटील तुम्हीही या चोरीमध्ये होतात बरं का. आणि मग ती थैली सीताबाई घेऊन येते, त्याच्यामध्ये दागिने असतात, पैसे असतात. आणि हा जो सावकार आहे तो सावकार मग या खापऱ्यापुढे नतमस्तक होतो, हारतो. आणि तो सांगतो, बाबा तुझी मी चूक केली होती. खापऱ्या जेव्हा सांगतो ओळख करून आपल्या स्वतःची की मी कोण आहे, मी तुमच्या शेजारच्याच गावचा रामोशी आहे आणि माझ्या बापानं तुमच्याकडं जमीन लिहून दिली होती आणि ती जमीन तुम्ही गहाळ करून टाकली, जमीन तुम्ही तुमच्या नावाने करून घेतली, त्यामुळं माझा बाप मेला, त्यामुळं माझी माय मेली आणि त्यामुळं मी 12 वर्षे चोरी करीत करीत तुमच्या घरी आलेलो आहे. असं जेव्हा म्हणतो तेव्हा सावकार त्याला हात जोडतो आणि म्हणतो, खापऱ्या मी तुला माफ केलं. कागद जातो, घरात जातो, कागद आणतो, गहाणखत आणतो तो आणि गहाणखत टरा फाडून फेकून देतो. बघा, म्हणजे शेवटी विजय जो आहे, जरी हा चोर असला पण तो मुळात होता शेतकरी. म्हणजे शेतकऱ्याची जमीन लुबाडल्यामुळं त्याला चोरी करावी लागली होती. आणि चोरी कोणती, ही अशी लहान मोठी चोरी, खापऱ्या चोर. आणि मग हा सावकार त्याला त्याची शेती परत करतो. आणि त्याचबरोबर सीता जी असते तिचीही जमीन याच सावकारानं लुबाडलेली असते. मग तीही जमीन खापऱ्या त्याला सावकाराला परत करायला लावतो. अशा प्रकारे 2 शेतकऱ्यांची जमीन जी होती सावकाराने घेतलेली त्याचे कागद तो टरा फाडून फेकतो आणि म्हणतो, आजपासून मी सावकारी करणार नाही. बघा, म्हणजे या लोकनाट्याचा संदेश काय आहे, तर इथं अण्णाभाऊ संदेश देतात की सावकारी करून लोकांना लुबाडणं हे बंद केलं पाहिजे. माणसानं माणसासारखं जगलं पाहिजे. आणि खापऱ्या म्हणतो की माझाही पंचनामा करा, मी चोरी केली ही कबूल आहे, मलाही तालुक्याला घेऊन जा आणि
जी काही शिक्षा होईल ती मी भोगायला तयार आहे, कायद्यानंच जे काही होईल ते होऊ द्या असं तो म्हणतो. आणि मग शेवटी हे सगळे त्या तालुक्याला निघतात आणि इथं हे लोकनाट्य संपतं. बघा, अण्णाभाऊंनी अत्यंत बारकाईनं इथं चाणाक्षपणानं गरिबाचा श्रीमंतीवर विजय दाखवलेला आहे. खापऱ्या भलाही चोर असेल, परंतु तो एक निर्मळ माणूस आहे. चोर तो कोणाच्या घरी चोरी करतो? जे चोरावर मोर आहे, म्हणजे ज्यांनी लोकांच्या जमिनी लुबाडलेल्या आहेत अशांच्याच ठिकाणी तो घरी जाऊन तो चोरी करतो आणि त्या सावकाराला तो वठणीवर आणतो. शेवटी सावकार हात जोडून म्हणतो की मी गावादेखत म्हणतो की आता मी कोणाचंही व्याजाचं व्याज खाणार नाही, मी सावकारी करणार नाही. अशा प्रकारची कबुली या लोकनाट्यातून अण्णाभाऊंनी त्या सावकाराला द्यायला लावलेली आहे. मित्रांनो, हे लोकनाट्य जरी रंजन करणारं असलं, याच्यामध्ये विनोद आहेत, याच्यामध्ये गाणी आहेत, याच्यामध्ये मी म्हणतो तुम्हाला की सुरुवातीला नांदी आहे आणि मध्ये मध्ये गाणी आहेत आणि खूप असं रंजन आहे. वाघ्या जो आहे हा लव्हाजी वाघ्या, म्हणजे खापऱ्या चोरच लव्हाजी वाघ्याचं पार्ट घेतो आणि तो जागरण घालतो, गोंधळ घालतो. मग हा पाटील जो आहे हा खापऱ्या चोर आणि तो पाटील हा चिंध्या चोर होतो. चिंध्या चोर आणि खापऱ्या चोर मिळून सावकाराच्या वाड्यावर डल्ला मारतात आणि अशा प्रकारे त्या सावकाराला सावकारशाहीतून गावाला मुक्त करतात. हा संदेश या ठिकाणी दिलेला आहे. एकी जर झाली शेतकऱ्याची, सामान्य माणसाची, तर काय होऊ शकतं? सावकारशाही नष्ट होऊ शकते, शोषण नष्ट होऊ शकतं. हाच संदेश विद्यार्थी मित्रांनो या लोकनाट्यातून अण्णाभाऊंनी दिलेला आहे. आपण या ठिकाणी सर्वांनी ऐकून घेतलं आणि हे लोकनाट्य मुळातून वाचावं असं हे लोकनाट्य. ह्याची भाषा अत्यंत सुंदर, ह्याच्यातले उखाणे असतील, म्हणी असतील, फार सुंदर अशा भाषेमध्ये अण्णाभाऊंनी हे सगळं लोकनाट्य उभं केलेलं आहे. त्यांच्या लोकनाट्याचा बाज जो आहे तो लोकधर्मी बाज आहे. लोकांच्या अनुषंगानं लोकजीवनाशी समरस झालेलं हे लोकनाट्य अत्यंत सुंदर असं ही कलाकृती, एक संदेश देणारी अशी कलाकृती आहे. तिचा आपण अभ्यास करावा एवढंच मी या ठिकाणी आपल्या समोर सांगतो. आणि आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल माझे सर्व प्राध्यापक मित्र आणि विद्यार्थी मित्र यांचेही आभार, संयोजकाचे आभार, धन्यवाद.